धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वादळी वारे आणि अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान गाठले आहे. ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. जिल्ह्यात गेल्या 2 दिवसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक घरावरील तसेच हॉटेल्स पानटपऱ्यावर पत्रे उडून गेल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. येरमाळ्यातील नुकसानीची पाहणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी करून नागरिकांना धीर दिला. अंगावर पडलं ना पीठ मध्ये काय त्याच्या अंगावर चला आम्ही फोटो देतो आणि ते नुकसान बघत असतानाच तुम्ही हे पंचनामा झाला एक परत मला उपलब्ध करून द्या. आता कशी मदत करते ते बघू. अंदाजे किती झालं असेल नुकसान? हे 400 पत्रे होते. अंदाजे अप्रॉक्सिमेटली काय असेल? तरी 4-5 लाखापर्यंत. नीट रेकॉर्डवरती घ्या.